नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अजित पवारांना पहिल्या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री करा, कार्यकर्त्यांची राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घालत मागणी। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 4 ते 5 दिवस उलटून गेले असतानाही अद्याप सरकार स्थापन तर दूरच, पण मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा करून या चर्चेला पूर्णविराम दिला। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार मनोज कायंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेत सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घालून पहिल्या 2.5 वर्षांसाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असतानाच आता या नवीन मागणीनं चर्चेला उधाण आलंय। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून असं यश जनतेनं महायुतीच्या पदरामध्ये टाकलेलं आहे। कसल्या प्रकारची अडचण त्यामध्ये नाही आणि भरभरून असं यश आल्यानंतर भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, या संपूर्ण तिन्ही पक्षामध्ये अतिशय तुल्यबळ असं सगळ्यांचंच गणित त्या ठिकाणी जुळतंय आणि स्पष्ट बहुमत असल्यामुळं कुठेतरी सर्वांना एक संधी मिळाली पाहिजे। अजितदादा असतील, एकनाथराव शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, त्यामध्ये फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब या दोघांनाही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची एक मोठी संधी त्या ठिकाणी मिळाली। परंतु अजितदादांना आतापर्यंत संधी मिळाली नव्हती, तर ती आपली सर्वांची सिंदखेड राजा विधानसभेमधून आम्ही जिजामातेला मातृतीर्थ या ठिकाणी साकडं घातलेलं आहे। जिजामातेंचा दुग्ध अभिषेक त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अभिषेकात आम्ही साकडं घालून एकच मागणी केलेली आहे जिजामातेला की आमच्या अजितदादांना या राज्याचं एकतरी नेतृत्व, मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळो आणि या अजितदादांच्या हस्ते एक महाराष्ट्राचं नाविन्यपूर्वक त्या ठिकाणी काम व्हावं आणि खरोखर अजितदादांच्या कल्पनेतून एक नवीन महाराष्ट्र निर्माण होण्याचं एक संधी त्या ठिकाणी मिळो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी जिजामातेला प्रार्थना केलेली आहे। आणि निश्चितच वरिष्ठ नेते, भाजपचे नेते असतील, महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी असेल, हे चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील आणि सुरुवातीचे 2-2.5 वर्ष तरी माननीय अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि नक्कीच ती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या। राज्यामध्ये महायुतीला नेत्रदीपक यश त्या ठिकाणी संपादन झालं। आज आम्ही सर्व राज्यामध्ये जे यश आम्हाला मिळालेलं आहे महायुतीला, त्याचा जल्लोष त्या ठिकाणी करीत आहोत। त्यासोबतच महायुतीचे जे नेते आहेत त्यामध्ये सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब। सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी यापूर्वी भोगलेलं आहे आणि म्हणून या महायुतीच्या नेत्यामध्ये अजितदादांना देखील त्या ठिकाणी सुरुवातीचे 2 वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी संधी द्यावी अशा प्रकारची मागणी आमची त्या ठिकाणी आहे आणि त्या मागणीसाठी आज आम्ही जिजाऊला त्या ठिकाणी अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांना साकडे घालून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, आमच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी साकडे घालून त्या ठिकाणी जिजाऊकडे आराधना केली का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी संधी मिळो। त्यासोबतच जिजाऊ मासाहेबांना त्या ठिकाणी दुग्धाभिषेक केला आणि ही मागणी आमची सातत्याने आम्ही त्या ठिकाणी रेटत आहोत। खरं म्हणजे अजितदादा पवार हे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत। अनेक वेळा त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी भोगलेलं आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी त्यांना मिळावं अशा प्रकारची विनंती महायुतीचे, भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते, शिंदे शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, या सर्वांना आमची नम्र विनंती आहे का महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदी
येथे सुरुवातीचे 2 वर्ष त्या ठिकाणी दादाला त्या ठिकाणी संधी द्यावी आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची त्यांना त्या ठिकाणी संमती द्यावी, मान्यता द्यावी, अशा प्रकारचं आमची मान्यता आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.